ठरवलं मला CA करायचंय तर करायचंच. मग मी माझ्या वयाच्या 34व्या वर्षी CA कंप्लीट केलं. तुमचं डॉक्टर आणि त्याच्या पुढे तुमचं नाव, तुम्हाला वकील व्हायचंय, त्या पेजवरती तुम्ही लिहा ॲडव्होकेट आणि पुढे तुमचं नाव. आणि हे दररोज सकाळी शाळेत जाताना किंवा दुपारी किंवा इव्हन तुम्ही कॉलेजला असताल तर कॉलेज लाईफमध्ये सकाळी कॉलेजला जाताना, दुपारी, संध्याकाळी 3 टाइम हे रीड करा. असं रीड करा की ते तुमच्या एकदम जहनमध्ये, तुमच्या ब्लडमध्ये पोहोचलं पाहिजे की मला हे व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचं मी आज ठरवलं पाहिजे, मला वकील व्हायचं मी आज ठरवलं पाहिजे, मला CA व्हायचं हे मी आज ठरवलं पाहिजे की मी काय करायला पाहिजे आणि काय करायचं, ती सुरुवात, ही माझी सुरुवात आजच पाहिजे. तुम्हाला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचंय ना, हे तुम्ही आत्ता ठरवलं पाहिजे. इट डझंट मॅटर की तुम्ही आत्ता 5th स्टँडर्डमध्ये आहेत की 10th स्टँडर्डमध्ये आहेत की 12th स्टँडर्डमध्ये आहेत. कारण आपण ग्रॅज्युएशन करतो, MCOM करतो आणि तिथून पुढे ठरवतो की मला करिअर कुठलं करायचंय, मी कुठल्या क्षेत्रात जायचंय. मग आपण त्या क्षेत्राबद्दल माहिती पाहतो, त्यासाठी काय मेरिट लागेल, आपण कुठला सिलेबस करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं मी आज ठरवलं पाहिजे, मला वकील व्हायचं मी आज ठरवलं पाहिजे, मला CA व्हायचं हे मी आज ठरवलं पाहिजे की मी काय करायला पाहिजे आणि काय करायचं, ती सुरुवात, ही माझी सुरुवात आजच पाहिजे, हे मी आजच ठरवलं पाहिजे. आयदर मला भविष्यामध्ये MPSC करायची, मला UPSC करायची, त्या रिलेटेड काय सिलेबस आहे, त्याच्यासाठी काय स्टडी करायला पाहिजे, ही मी आज ठरवलं पाहिजे. आणि मी ठरवताना आज बसून ठरवा, तुमचं नोटबुक काढा आणि मला काय व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला CA व्हायचंय, मला UPSC करायची, मला MPSC करायची, हे तुम्ही तुमच्या नोटबुकवरती आज फर्स्ट पेजवर लिहा. आणि मी तर सांगेल की तुमचे प्रत्येक जे तुमचे नोटबुक असतील, जे तुमचे बुक्स असतील, प्रत्येक पेजवरती लिहायचं मला CA व्हायचंय, CA गणेश बडे, किंवा जे काय तुमचं नाव असेल, मला डॉक्टर व्हायचंय, तुमचं डॉक्टर आणि त्याच्या पुढे तुमचं नाव, तुम्हाला वकील व्हायचंय, त्या पेजवरती तुम्ही लिहा ॲडव्होकेट आणि पुढे तुमचं नाव. आणि हे दररोज सकाळी शाळेत जाताना किंवा दुपारी किंवा इव्हन तुम्ही कॉलेजला असताल तर कॉलेज लाईफमध्ये सकाळी कॉलेजला जाताना, दुपारी, संध्याकाळी 3 टाइम हे रीड करा. असं रीड करा की ते तुमच्या एकदम जहनमध्ये, तुमच्या ब्लडमध्ये पोहोचलं पाहिजे की मला हे व्हायचंय आणि याच्याशिवाय मी दुसरा विचार करू शकत नाही. जेव्हा तुमच्या हे डोक्यामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये हे ऑटोमॅटिक उतरलं जाईल ना, तेव्हा तुम्हाला हे असं वाटेल की आपण 70% ऑलरेडी तुमचा वे पूर्ण केलाय. आत्ताच तुम्हाला असं 1 वर्षभरात, 2 वर्षात वाटेल की अरे मी वकील झालो किंवा अरे मी इंजिनियर झालो. याच्यासाठी तुम्हाला फ्युचरमध्ये जी काय फिअर्स असतील, काय जे तुमच्या भीती असतील, ते ऑलरेडी 70% निघून गेलेल्या असतील. आणि तुमच्या त्या स्टेपपर्यंत पोहोचेपर्यंत आयदर तुमचं ग्रॅज्युएशन त्यासाठी कम्प्लीट लागेल किंवा 12th कम्प्लीट लागेल, त्या स्टेजला जाईपर्यंत ऑलरेडी तुमचा 60% स्टडी झालेला असेल. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत करून परत पुढे जाऊन तुमचा टाइम वेस्ट करण्याची गरज लागणार नाही. त्या तुमच्या करिअरसाठी तुमची परिस्थिती कधी आडवी येत नाही. हे फक्त आपले कारण असतात की माझ्याकडे पैसे नाहीत, किंवा मला मी शहरात जाऊन राहू शकत नाही, किंवा मला कुणाची मदत नाही, मला कुणाचा गायडन्स नाही. ह्या सर्व गोष्टी तुमच्या करिअर पुढे शून्य असतात. जेव्हा तुम्ही ठरवता ना एखादी गोष्ट तुम्हाला करायची, येणे होती करायची म्हणजे करायचीच, तर त्यासाठी तुम्हाला कधी परिस्थिती आडवी येत नाही. तुम्ही त्यासाठी झगडलं पाहिजे, तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी झुंजलं पाहिजे, तुमचं गोल अचीव करण्यासाठी. मी ठरवलं मला CA करायचंय तर करायचंच. मग भली माझी कशीही परिस्थिती असू द्या, मी गेलो त्याच्यासाठी. मी माझ्या पण लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप बेअर केल्यात. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची परिस्थिती नाही रोखू शकत तुमच्या स्वप्नापासून. तुम्ही उठलं पाहिजे, तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी लढलं पाहिजे. मी माझ्या वयाच्या 34व्या वर्षी CA कंप्लीट केलं. तर यातून आपण एवढंच एक बघू शकतो की तुम्हाला कुठल्याही तुमच्या करिअर करण्यापासून, तुमचं वय असेल, तुमची परिस्थिती असेल, किंवा कुठल्याही गोष्टी तुम्हाला तुमचं करिअर करण्यापासून रोखू नाही शकत. यावरनं मला 1-2 लाईन आठवतात. मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से ही निकले नहीं. तर तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये कुठली अडचण येत असेल, किंवा तुम्हाला CA करायचंय किंवा डॉक्टर करायचंय किंवा वकील व्हायचंय, या संदर्भात तुम्हाला जर काही माहिती नसेल तर आम्हाला, आमच्या टीमला नक्की कॉल करा आणि आम्हाला येऊन प्रत्यक्ष भेटा. आम्ही आपली नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू.